त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्रित करून मला हे मिळालंच पाहिजे आणि मी घेणारच, का देत नाहीत, मग अमक्याला आहे तर आम्हाला का नाही, असं म्हणणं म्हणजे हे घटनाविरोधी वक्तव्य आहे, कायदा विरोधी वक्तव्य आहे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा हा अवेअर आहे. म्हणजे ते एकमेकाचा रिस्पेक्ट, आदर हा अवेअर नाही, म्हणजे त्याला नकार देणे आहे. ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. अशा पद्धतीने जर कोण उद्या मागणी करायला लागलं तर मला वाटतंय त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्यास अशा गोष्टी कारणीभूत ठरतील. साहेब, इथले सगळं व्यवस्थेतले त्याच समाजातले मोठे आमदार मंत्री आहेत, त्यांनी मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे त्यांना सरकारने आरक्षण द्यावं अशा प्रकारचे पत्र सुद्धा दिलेले आहे. तुम्हाला असं वाटतं का की कायद्याचं ज्ञान असून सुद्धा काही लोक गप्प बसलेले आहेत, ते जाणकार म्हणजे मंत्री खास करून मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही ज्यावेळी लोकनियुक्त कायद्याच्या सभागृहामध्ये जात असता त्यावेळी माझी या महाराष्ट्रातल्या आमदार, खासदार, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना, इंटेलेक्च्युअल फिडिंग करणाऱ्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. मराठा रिझर्वेशन संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे M.H. मार्लापल्ले यांचं एक जजमेंट आहे. या जजमेंटचा सुद्धा या माणसांनी, सगळ्या लोकांनी अभ्यास केला गेला पाहिजे. B.H. मार्लापल्ले असं म्हणतात, मराठा व कुणबी एकच आहेत असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मार्लापल्ले न्यायमूर्तींचं हे जजमेंट आहे, याचा अभ्यास करावा. सुप्रीम कोर्टानं मराठा रिझर्वेशन संदर्भात जे जजमेंट दिले त्या जजमेंटमध्ये 750 पानांचं जजमेंट आहे. त्यामधल्या महाराष्ट्राच्या टोटल सामाजिक स्थितीगतीचा आढावा, कोण मागास, कोण फॉरवर्ड, काय परिस्थिती आहे, या राजश्री पाटील केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करावा.